नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन। नगर परिषदेची निवडणूक सुरू असून ही निवडणूक शांततेत पार पडावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाले। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच काही भागांमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहाटेपासूनच कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। पहाटे 5 वाजेपासून सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करण्यात आली। तसेच पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्टेशनमध्ये बोलावून निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा आचारसंहिता भंग झाल्यास कडक कारवाई केली जाईल अशी तंबी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे। सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरामध्ये आपण कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, काय या मागचं कारण काय? आज चोपडा शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगर परिषद निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि चोपडा शहरामध्ये निवडणूक शांततेत पार पडावी या उद्देशानं आज आम्ही चोपडा शहरामधले पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी असे 3 अधिकारी जवळजवळ 35 लोकांचे एक टीम सर्वांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन आज पहाटे आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये आमचे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरझडत्या त्यांना चेक करणं, त्याच्यानंतर काही अवैध शस्त्र वगैरे कुठं काय आहे का याची तपासणी करणं, बाकी काय अवैध दारू गांजा वगैरे काय कुठं मिळतो का याची तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज केलेल्या आहेत। जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही ते पोलीस स्टेशनला आणून काही कुठलंही काय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी त्यांना समज आम्ही दिलेली आहे। एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करत आहोत। सर, कुठल्या भागामध्ये आपण कोम्बिंग ऑपरेशन केलं? विशेषतः आम्ही जे आपल्या शहरातले आपल्याला सगळ्याला माहीत आहे रामपुरा, साने गुरुजी वसाहत, अरुणनगर या परिसरातल्या थोडे संवेदनशील वार्ड आहेत, या परिसरात आम्ही लक्ष जास्त केंद्रित केले आहे। ते जे आरोपी रेकॉर्डवरचे यांना काय आपण सूचना वगैरे दिल्या आहेत? त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, त्यांची शांतता राखण्याचे बॉन्ड घेतलेले आहेत आणि त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की थोडं जरी काही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गंभीर त्याची कायदेशीर दखल घेऊन कारवाई केली जाईल। ओके। लोकनायक न्यूज